नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी या प्रकारे बॅग बनवलेली आहे बघा. ही मी ब्लाऊज पिसापासून बनवली आहे. एकदम घरगुती साहित्यामध्ये छान अशी बॅग आपली तयार झालेली आहे. ही बॅग आपण कुठे मंदिरात वगैरे जायला किंवा थोडीशी भाजी वगैरे आणायला पण वापरू शकतो. कसाही याचा यूज होऊ शकतो आणि मजबूत अशी बॅग आहे. तर मी ही ब्लाऊज पिसापासून बनवलेली आहे. तर याचं मेजरमेंट दाखवते मी किती आहे. तर याचं रुंदी मी डबल फोल्ड केलेला आहे कपडा आणि रुंदी आहे याची 15 इंच आणि उंची 16 इंच उंची घेतलेली आहे. 15 बाय 16चा असा कपडा घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड केलेला आहे मी. असा या प्रकारे डबल आहे आणि हे खूप कडक कापड असल्यामुळे याच्यामध्ये मी काही गोणी वगैरे काही टाकलेली नाही. जर तुम्हाला अशी बॅग बनवायची असेल आणि जर पीस थोडासा पातळ असेल तर त्याच्यामध्ये गोणी किंवा शॉपिंग बॅग वगैरे तुम्ही टाकू शकता आणि वरतून असं अस्तर घ्यायचं. तर मी आता हे अस्तर घेतलेलं आहे, ते पण ब्लाऊज पिसाचंच आहे. तर या प्रकारे मी पूर्णपणे याला स्टिच करून याच्यावर अशा उभ्या टिपा देणार आहे. उभ्या शिलाई मारणार आहेत अशा ह्या प्रकारे बघा. आता हे स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता याला आपण वरती हँडलचा आकार देऊन घेऊया एकदा. या प्रकारे असं फोल्ड करायची, एक बाजू एकदा अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही फोल्ड बाजू तर आपल्याकडून त्याची जी ओपन बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवायची आणि हे बघा ओपन साईड आहे आणि इकडून आपण खाली 4 इंच असं मार्क करणार आहोत. हे 4 इंचावर मार्क करायचं आणि इथून ते वरच्या सेंटरपर्यंत आपण याला एक असा शेप देणार आहोत. या प्रकारे बघा मी कसा देते. या प्रकारे आपण जसं पानाचा वगैरे शेप देतो त्या प्रकारे असा एक शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता इथून वरच्या साईडने 2 इंच असं मार्क करायचे आणि त्याच्याच खाली परत 1.5 इंच मार्क करायचे आणि परत आता या दोन्ही साईडने अलीकडच्या साईडने खाली 2-2 इंचावर मार्क करायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला इथे हँडल तयार होईल. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि खूप घरगुती साहित्यामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने मी सांगते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आता या प्रकारे आपण त्याला कट करून घेणार आहोत बघा. हे व्यवस्थित असं हळूवारपणे कट करून घ्यायचे आणि याच प्रकारे आता दुसरी साईड पण आपण ही त्याच्यावरती ठेवून आणि बरोबर याच आकारामध्ये आपण ही पण इकडची पण साईड कट करून घेणार आहोत. तर याला व्यवस्थित असं एकदा पिना लावून घ्यायच्या, टाचना लावून घ्यायच्या आणि मगच याला कट करायचं. म्हणजे कसं मागे पुढे होणार नाही, कारण कट करायच्या वेळेस ते थोडंसं सरकू शकतं कापड. तर या प्रकारे बघा आता याला आपण सेम असंच कट करून घेणार आहोत. अगदीच घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे ब्लाऊज पिसापासून आणि छान अशी बॅग आपली तयार होती. इझिली आपल्याला थोडंसं बाहेर जायचं असलं तर आपण हे हातात घेऊन जाऊ शकतो. आता हे कट करून झालेलं आहे. आता हे दोन्ही शेप झाले आपले तयार. आता जे मधलं हँडल आहे तर त्याच्यासाठी एक छोटंसं अस्तर कॉटनचं वगैरे कुठलंही अस्तर चालेल. तर एक कपडा घ्यायचा आहे. हे बघा आता हे झाले कट करून आपलं. आता मी त्याच्यासाठी असे 2 छोटे तुकडे घेतलेले आहेत. याचं काही मी माप असं मोजून नाही घेतलेलं, हे मी अंदाजेच घेतलेलं आहे. असं एक आयताकृती कट करायचा कपडा आणि हा त्याच्यावरती ठेवायचा मधोमध असा तो सर्कल जो आपला मधला जो आपण जे होल आहे तर ते आपण त्याच्यावरती ठेवून त्याला साईडने स्टिच करायचं आहे आणि या प्रकारे आता हे मधलं जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत. हे कट करून झालं की थोडेसे नॉच द्यायचे त्याला, म्हणजे पलटवायचं आहे ना आपल्याला, त्यामुळे ते जरा व्यवस्थित पलटवलं गेलं पाहिजे. हेच थोडंसं आपल्याला हळूवारपणे करावं लागतं. एवढंच एक थोडंसं अवघड जाईल करायला, पण हळूवारपणे केलं तर व्यवस्थित
जमतं. आता याला जे अस्तर आहे, आता आपण त्याला ह्या होलमधून बाहेर असं काढायचं आहे. या प्रकारे असं वरती काढून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपण स्टिच करायचं आहे. तर हे व्यवस्थित असं कापड ओढून त्याच्यावरती एक आकार घ्यायचा आणि त्याच्यावरती असं शिलाई द्यायची आहे. व्यवस्थित अशी गोल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावर आणि मग हे आतलं जे कापड आहे त्याला पण असं फोल्ड करून त्याला पण टिप द्यायची. आणि आता हे मी दोन्ही साईड तयार करून घेते. हे बघा दोन्ही साईड तयार झालेल्या आहे. आता याला वरती आपल्याला एक पाइपिंग द्यायची आहे. याला एक कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे, तो पण ब्लाऊज पीसाचाच घेतलेला आहे. तर ग्रीन कलरचा कपडा मी त्याच्यावर घेतलेला आहे. याच्या आता 2 स्ट्रॅप कापायचे आपल्याला तिरप्या. त्याला आपण गोटच देणार आहोत, तर त्यासाठी अशा तिरप्या 2 पट्ट्या काढायच्या आपल्याला. अशा 2 पट्ट्या मी कट करून घेते आणि आता आपण त्याला त्या जो वरचा राऊंड आहे त्याला आपण गोट देऊया. ह्याचं पण असं काही मोजून मापून पट्ट्याचं काही हे नाही, अंदाजेच आपण अशी स्ट्रॅप कापू शकतो. आता ह्या प्रकारे अशी वरच्या साईडने ठेवायची आणि बरोबर त्या आकारावरती आपल्याला त्याला स्टिच करायचं आहे. स्टिच करायचं आणि आता त्याला असं पलटवायचं, एक फोल्ड करून परत एक फोल्ड करायचे आणि या प्रकारे असं आपल्याला त्याच्यावरती गोट होईल आणि बरोबर ह्याच्यावर आपल्याला आता टिप द्यायची. आता हे दोन्ही साईड मी बनवून घेतलेले आहे. आता असं व्यवस्थित एकदा ठेवून दोन्ही साईडने त्याला स्टिच करून घ्यायचे. आता दोन्ही बाजू आपण एकदा स्टिच करून घेऊया साईडनी. आधी एकदा आपण त्याला बॉक्स देऊया. तर आता 2-2 इंचाचा आपण असा बॉक्स तयार करणार आहोत. खालच्या साईडनी 2 इंच, वरच्या साईडनी 2 इंच असा 2चा आपण एक बॉक्स तयार करूया. दोन्ही बाजूने आपण याच प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचे आणि हे कट करायचे. आता हे दोन्ही बॉक्स कट करून घ्यायचे आणि मग दोन्ही साईडनी स्टिच करायचे एकदा. स्टिच करून घेतलेला आहे आणि आता हे बॉक्स पण असे पकडायचे आणि याला पण इथे स्टिच करायचे. दोन्ही साईडनी स्टिच करून घ्यायचे आणि याचे रफ एजेस पण फिनिश करून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठले दोरे वगैरे निघणार नाहीत. या प्रकारे बघा मी आतून सगळं रफ एजेस पण फिनिश करून घेतलेले आहे. आता आपण याला ओपन करूया. व्यवस्थित त्याचे कोपरे बाहेर काढायचे आणि आता बॅग आपली बनून तयार झालेली आहे. हे बघा छान असं ब्लाऊज पिसापासून एक सुंदर अशी हँडबॅग आपण तयार करू शकतो. आणि ही याच्यामध्ये अजून साईज तुम्ही छोटी मोठी पण करू शकता. जर मोठी बनवायची असेल तर मोठीही घेऊ शकता. थोडेसे 2-2 इंच दोन्ही साईडचे माप आहे जे वाढवून घ्यायचे. तर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि बघा बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू.